Students, in this video we are going to discuss about the English lesson of Standard 8 2.4 excuses, a skit. What is meant by excuses? We have learned in last video. मराठीमध्ये त्याला आपण सबबी किंवा काहीतरी कारण सांगणे असं म्हणू. द कॅरेक्टर्स इन दी स्टोरी, ॲक्च्युअली इट इज अ कन्व्हर्सेशन अँड देर आर टू कॅरेक्टर, Ritesh, a school student, and Mrs. Sen, his class teacher. Scene first, a classroom. म्हणजे क्लासरूममधील सीन आहे. Ritesh said, "May I come in, madam?" There is no need to give the explanation in Marathi. It is very simple. Ritesh said, "May I come in, ma'am?" Mrs. Sen said, "How now? Don't you think you are early? Now? Don't you think you are early?" आत्ता येत आहे का? Don't you think you are early? तुला वाटत नाही तू लवकर आलेला आहे? Ritesh said, "Pardon ma'am." Pardon means माफ करा. What is mean by pardon? Pardon म्हणजे माफ करा. Pardon ma'am. Mrs. Sen said, I mean म्हणजे मला म्हणायचं आहे. For the second period, you are too early. Too म्हणजे फार. You are too early for the second period. तू दुसऱ्या पिरियडला खूप लवकर आलेला आहे. म्हणजे पहिला पिरियड तो लेट आलेला आहे. म्हणजे पहिला पिरियड सुरू झालेला आहे आणि मॅडम त्याला उलट बोलत आहे की तू आत्ता येत आहे पण तू दुसऱ्या पिरियड तू खूपच लवकर पोहोचलेला आहे. ॲक्च्युअली तो लेट झालेला आहे. ॲक्च्युअली द स्टुडंट इज लेट to school, but the teacher is asking him and saying him that you are too early. You are too early for the second period means you have missed the first period. Teacher want to say that you are late for the first period. Then, I am so sorry, ma'am. I am really sorry, ma'am. I started well in time from home. म्हणजे मी घरून बरोबर वेळेत निघालो होतो. बट यू वोंट म्हणजे यू विल नॉट, तुम्ही नाही. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. व्हॉट हॅपन, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. व्हॉट हॅपन म्हणजे काय घडलं त्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मॅम थेड, ठीक आहे. वेल सी, ठीक आहे पाहू. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. चला आता तुझी गोष्टच ऐकू. व्हॉट हॅपन, काय घडलं? नथिंग सॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. टीचर सेड, नथिंग सॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक. भूकंप तर आलाच नसल ना. काय घडलं असेल? भूकंप तर आलाच नसल. रितेश सेड, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही मॅडम, हो मॅडम, खरोखर मॅडम. सेड मिसेस सेन सेड, गो अहेड. बरोबर, पुढे सांग. I was walking. Now the student is started to tell the story. What happened? I was walking to school as usual. I was walking, past continuous tense. I was walking to school as usual. As usual म्हणजे नेहमीप्रमाणे. I was halfway down the narrow lane that leads to the market. I was halfway म्हणजे अर्धा मार्ग. डाऊन द नॅरो लेन, नॅरो म्हणजे अरुंद गल्लीतून अर्धा वेग माझा क्रॉससुद्धा मी पूर्णसुद्धा केला होता आणि मी आता नॅरो लेनमधून येत होतो. दॅट लीड्स टू मार्केट, जी मार्केटकडे जात होती. म्हणजे मी आता नॅरो लेनने अर्धा मार्ग क्रॉस करून माझा अर्ध्यात मी येऊन आलेलो होतो आणि आता अरुंद गल्लीने मी मार्केटच्या लाईनने चाललेलो होतो. सडनली मीन्स अचानक. I heard a scream from the main road. आणि अचानक मला एक ओरडण्याचा आवाज आला मेन रोडकडून. मिसेस सेन सेड, and of course you had to investigate. and of course आणि निश्चितच you had to investigate म्हणजे शोध लावणे, चौकशी करणे. to carry out the systematic search to discover the truth about incident. सत्य शोधून काढणे ची तुला तर खूप आवड आहे आणि म्हणून तू तिथे गेला असेल. रितेश सेड, यस मॅडम, मी तिकडेच गेलो.
आय हॅड टू फाइंड आउट. फाइंड आउट म्हणजे शोधणे. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. कोणाला मदतीची गरज तर नाही आहे माझ्या मदतीची कोणाला गरज आहे मी शोधायसाठी तिकडे गेलो. अँड शुअर इनफ देअर वॉज अ थीन पर्सन. देअर वॉज दिस पर्सन lying near the pavement. Pavement means footpath. He was groaning. Groaning means making painful sound with pain. आणि एक माणूस रस्त्याच्या कडेला फुटपाथवर पडला होता आणि तो दुःखाने आणि जखमेने विव्हळत होता. मिसेस सेन सेड, सो यू थिंक टूक हिम टू डॉक्टर जाधव. आणि टीचरने म्हटलं की मग यू थिंक यू टूक हिम, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग तू त्यांना डॉक्टर जाधवकडे घेऊन गेला का? मॅडम त्याची मजा घेत आहे बघा. ॲक्च्युअली टीचर त्याची मजा घेत आहे. मग तू त्या व्यक्तीला जाधव डॉक्टरकडे घेऊन गेला का? तर इसे सेड, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. नाही मॅडम, मला डॉक्टरकडे न्यायचा चान्सच मिळाला नाही. म्हणजे याला चान्स जर मिळाला असता हा या व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन गेला असता, शाळेत नसता गेला. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन. जसा मी त्या व्यक्तीपाशी पोहोचलो, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप. अनादर मॅन म्हणजे दुसरा माणूस. अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. दुसरा माणूस एका दुकानातून धावत निघाला. विथ अ पॅकेट इन हिज हँड. त्याच्या हातात एक पॅकेट होतं, जो धावत पळाला होता. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. आणि मालकसुद्धा त्या व्यक्तीच्या मागं निघाला धावत, चोर चोर कॅच हिम म्हणत. मिसेस सेन सेड, अमॅझिंग. अमॅझिंग म्हणजे आश्चर्यकारक आहे. क्वाईट अ हँडफुल फॉर यू. हँडफुल म्हणजे हातभर. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ ऑल ॲट वन्स. बापरे, हे हातभर आहे म्हणते तू, आणि इतक्या सगळ्या गोष्टीसोबत. टू डील विथ म्हणजे टू हँडल, आणि इतक्या सगळ्या गोष्टी तू एकाच वेळी सगळ्या गोष्टी हँडल करून आला होता का? व्हॉट डीड यू डू देन. आता बरं ठीक आहे, सांग पुढे काय केलं तू. व्हॉट डीड यू डू. रितेश सेड, यस मॅम, बट द मोस्ट अमॅझिंग थिंग हॅपन देन. गोष्ट सांगणं सुरूच आहे. अँड मोस्ट अमॅझिंग थिंग हॅपन देन, आत्ता घडली नंतर. द मॅन नियर द पावमेंट. द मॅन नियर द पावमेंट म्हणजे जो फुटपाथवर झोपलेला माणूस होता ना, ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीफ. तो सुद्धा उठला आणि अचानक चोरासोबत धावायला लागला. म्हणजे हा तर आजारी होता व्यक्ती जो पडलेला होता. विथआउट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि या दोन तिन्ही व्यक्तीकडे आता विदाऊट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम, आणि यांच्या मागं मी निघालो धावत. टीचर सेड, मिसेस सेन सेड, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मग तू त्यांना पकडलं असेल. रितेश सेड, वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे नष्ट होणे, दिसेनासे होणे. डिसअपियर्ड, दे वेअर डिसअपियर्ड अराउंड द कॉर्नर. ते लोक दोन्ही चोर गायब झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे सगळं खूप लवकर घडलं मॅडम. मिसेस सेन सेड, then why are you late? If all this happened so fast, then why are you late? That's not all. मॅडम एवढंच वर थांबलं नाही. I realized that I had left my bag at the shop in the mad rush. मग माझ्या लक्षात आलं. आय रिअलाइज म्हणजे जाणीव होणे. दॅट आय हॅड लेफ्ट म्हणजे सोडलेली आहे. माय बॅग म्हणजे शाळेची बॅग. ॲट द शॉप म्हणजे एका दुकानात. इन अ मॅड रश म्हणजे त्या गर्दीमध्ये. सो आय रॅन बॅक टू गो ॲट इट. आणि मग मी ते बॅग घ्यायला परत गेलो. मिस सेड, अँड इट वॉजंट देअर. वॉजंट म्हणजे वॉज नॉट म्हणजे नव्हती. त्या ठिकाणी ती बॅग नव्हती. देन रितेश सेड, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. इट वॉज देअर ऑल राईट. ती बॅग तिथेच होती. बट देअर वॉज ए ह्यूज म्हणजे खूप मोठा. हेअरी म्हणजे केसाळ. ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. परंतु एक ब्राऊन डॉग त्या बॅगवर बसलेला होता. ह्यूज होता. लक्षात ठेवा बोलण्याचे शब्द विद्यार्थ्याचे, कारण पुढे याच गोष्टीवरून तो सापडला जाणार आहे.
and I didn't know what to do. And I didn't know what to do. आता काय करावं हे मला माहीत नव्हतं. मिसेस सेन सेड, इंटरेस्टिंग, खूप आश्चर्यकारी आहे, इंटरेस्टिंग आहे. अ डॉग ऑन अ बिग इन अ शॉप. बॅगेवर डॉग बॅगेवर बसलेला आहे आणि तेही दुकानामध्ये डॉग कसा काय गेला? यस मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. दुकानदाराला सुद्धा सरप्राईज वाटलं. ही डिडंट नो व्हायर टू डॉग हॅड केम फ्रॉम. त्याला सुद्धा माहीत नव्हतं डॉग कुठून आला. हाऊ दॅट डॉग ग्रॉल्ड. काय गुरगुरत होता तो डॉग. हाऊ दॅट डॉग ग्रॉल्ड. अँग्री साऊंड मेड बाय द ॲनिमल. We tried all kind of things to make it move. मेक इट मूव म्हणजे त्याला हालचाल करायला लावणे. ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग म्हणजे सर्वच गोष्टी केल्या ते कुत्रा हाकलून लावण्याच्या. तो कुत्रा हाकलून लावण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न केले. व्हिसलिंग, क्लॅपिंग, शोविंग हिम द स्टिक. व्हिसलिंग म्हणजे शिट्टी वाजवणे, क्लॅपिंग म्हणजे टाळ्या वाजवणे, आणि शोविंग हिम द स्टिक त्याला काळीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बग. बग मीन्स मूव. परंतु तो कुत्रा मात्र हलला नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी माझी स्कूल बॅग सोडून जाऊ शकत नव्हतो. मिसेस सेन सेड, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मला तो तुझी बॅग तुझ्या पाठीवरच दिसत आहे. तू तर ती बॅग मिळवलेलीच आहे. रितेश सेड, यस मॅम. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट म्हणजे त्या दुकानदाराने मला काही बिस्किट दिले. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग. आणि ते बिस्किटाला ते बिस्किट मी त्या कुत्राला दाखवले. अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. आता लर म्हणजे अट्रॅक्टेड टू डू समथिंग. आणि त्या कुत्र्याला ते बिस्किट दाखवले आणि दूर दूर नेलं. ते म्हणजे पोळी वगैरे दाखवत आपण गाई वगैरे नेतो तशा प्रकारे. मिसेस सेन सेड, ओके सो लेट्स से द अकाउंट फॉर द 15 मिनिट. म्हणजे 15 मिनिटपर्यंत हे चाललं. मग आता पुढे पाहू. बट देर इज मोर मॅम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. रितेश सेड, बघा, बट देर इज मोर मॅम. आणखी गोष्ट शिल्लक आहे मॅडम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. त्या पुअर डॉगने मला फॉलो करायला सुरुवात केली शाळेकडे येताना. म्हणजे तो कुत्रा माझ्या मागे मागे येऊ लागला. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो कुत्रा खूप पुअर म्हणजे गरीब वाटत होता, लोनली म्हणजे एकटा, आणि स्मॉल म्हणजे छोटा वाटत होता. बघा वर्णन बघा. पुअर, लोनली, स्मॉल. आधी तो डॉग ह्यूज होता. त्याचा ग्रॉल खूप मोठा होता. स्मॉल, डिड यू से स्मॉल. स्मॉल, डिड यू से स्मॉल. तू लहान म्हणत आहे. आय मीन यंग मॅम. म्हणजे मला म्हणायचं होतं की तरुण कुत्रा होता मॅडम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पप्पी. तो आकाराने मोठा होता परंतु छोटासा पिल्लूच होता. म्हणजे हा खोटा बोलत आहे. बोलण्यामध्ये तारतम्य नाही आहे. आधी त्याने सांगितलं की कुत्रा खूप मोठा होता, आता म्हणते छोटा होता, आता म्हणते पुअर होता. मगाशी त्याला पाहून भीती वाटत होती. अँड इट लुक लॉस्ट. इट लुक लॉस्ट म्हणजे तो हरवलेला कुत्रा होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. मदर म्हणजे आई आणि ओनर म्हणजे मालकाला की शोधत असेल तो. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प म्हणजे तो कुत्रा माझी मदत मागत होता असं मला वाटलं. सो आय बिगॅन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर. एन्क्वायर म्हणजे विचारपूस करणे. आणि म्हणून मी आजूबाजूच्या दुकानदाराला विचारपूस केली की अँड पासरबाय म्हणजे वाटसरू लोकांना, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना सुद्धा मी विचारलं, शॉपकीपरला सुद्धा विचारलं. बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. पण त्याचे मालक कोण आहे हे सांगू शकलं नाही. आणि आय कुडंट लिव्ह इट बिहाइंड. आणि तो कुत्रा सोडून मी येऊ शकत नव्हतो. अँड देन यू फाउंड द ओनर. मिसेस सेन सेड, अँड देन यू फाउंड द ओनर. हू वॉज इट. मग तुला त्याचे मालक सापडले वाटते. कोण होते ते. कारण कुत्रा शाळेमध्ये त्याच्यासोबत आलेला नाही आहे. रितेश सेड, दॅट्स द फनी पार्ट मॅम. हाच तर गमतीदार पार्ट आहे मॅम. द पप्पी इट सेल्फ फाउंड द ओनर.
त्या कुत्र्याला स्वतःचा मालक सापडला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. इट सॉ या कुत्र्याच्या पिलाला इट सॉ म्हणजे पाहिले, समवन अक्रॉस द रोड म्हणजे रस्त्याच्या कडेला कोणाला तरी, रस्त्याच्या पलीकडे त्या कुत्र्याला कोणीतरी दिसलं. अँड जस्ट बाउंडेड म्हणजे त्या दिशेने निघाला. टुवर्ड द पर्सन त्या व्यक्तीकडे तो निघून गेला. आय वॉज सो रिलीव्ड म्हणजे मुक्तता वाटणे. टू नो लॉंगर वरीड आता भीती वाटत नव्हती, काळजी नव्हती, आता थोडं मुक्त झाल्यासारखं वाटत होतं. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल आणि आता मी स्ट्रेट शाळेमध्ये आलो धावत. मिसेस सेन सेड, गुड बॉय, छान मुला. नाऊ दॅट आर युअर गुड डीड आर डन. खूप चांगलं काम केलं आहे तू. देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. आणखी एक काम तू चांगलं करू शकतो. आणखी एक चांगलं काम तू आताच केलं आहे. आणखी एक चांगलं काम तू करू शकतो. देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. शाळेमध्ये आता स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन्स आहेच. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. तुला त्यात भाग घ्यायचा आहे का? तुला आवडणार आहे का भाग घ्यायला? रितेश सेड, हू मॅम. कोण मॅम? मी मॅम. मला कोणाला म्हटलं मॅम? मला म्हटलं का? नाऊ, आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मॅडम मला कळत नाही की काय लिहायचं आहे. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला गोष्टी सांगता येत नाही, तयार करता येत नाही. आतापर्यंत त्याने काल्पनिक गोष्ट सांगितलेली आहे विद्यार्थ्यांना आणि तो म्हणत आहे की मला गोष्टी तयार करता येत नाही. अशा प्रकारे छानसा हा एन्जॉयमेंटसाठी लेसन होता. नॉट गुड ॲट, बघा गुड ॲट म्हणजे त्यामध्ये निपुण असणे, ही एक फ्रेज आहे वाक्यात. सो स्टुडंट, द लेसन इज कम्प्लिटेड अँड यू वॉन्ट टू राईट द इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस टेक्स्ट. ओके.